मित्रांनो, तुमचा परिवार तुमच्यावर अवलंबून आहे का? तुम्ही घरामध्ये एकटेच कमावता का? तुमच्यावर काही कर्ज आहे का? तुमची उत्पन्न कमी आहे का? ह्यापैकी एक जरी गोष्ट तुम्हाला लागू होत असेल तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो, आजकालच्या या धावपळीच्या जगात कधी कोणाला काय होईल सांगता येत नाही. आपण बघत आहोत सध्या जगामध्ये महामारीमुळे, अपघातामुळे, आजारामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. अशामध्ये आपल्या परिवाराची आर्थिक बाजू भक्कम करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, टर्म इन्शुरन्स कोणासाठी महत्त्वाचे आहे आणि का, टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे आणि टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे. मला खात्री आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर टर्म इन्शुरन्स बद्दल सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील. पहिला प्रश्न आहे, टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स एक प्रकारची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी असते ज्यामध्ये तुम्ही घेतलेल्या इन्शुरन्सच्या काळात तुम्हाला काही झाले तर तुम्ही घेतलेल्या टर्म इन्शुरन्स कव्हरची रक्कम तुमच्या नॉमिनीला मिळते. उदाहरण बघायचे झाले तर समजा एका व्यक्तीने 30 वर्षाचा असताना 1 करोडचा टर्म इन्शुरन्स काढला. त्याचा टर्म इन्शुरन्सचा कालावधी 60 वर्षांपर्यंत आहे. दुर्दैवाने वयाच्या 40व्या वर्षी ह्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आता त्याच्या परिवाराला टर्म इन्शुरन्सचे 1 करोड रुपये मिळतील. टर्म इन्शुरन्स ही सर्व लाईफ इन्शुरन्स पैकी स्वस्त पॉलिसी आहे. टर्म इन्शुरन्स मध्ये कुठलाही मॅच्युरिटी बेनिफिट मिळत नाही. मॅच्युरिटी बेनिफिट म्हणजे तुमची पॉलिसी संपल्यावर तुम्हाला मिळणारी रक्कम. जितक्या जास्त कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तितके वर्ष तुमचा परिवार सुरक्षित होतो. पण जितक्या जास्त कालावधीसाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेता तेवढी तुमच्या वार्षिक प्रीमियमची किंमत सुद्धा वाढत जाते. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे भरू शकता, जसे की इयरली म्हणजे प्रत्येक वर्षाला, हाफ इयरली म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला, क्वार्टरली म्हणजे प्रत्येक 3 महिन्याला किंवा मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला. दुसरा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कोणासाठी महत्त्वाचे आहे आणि का? टर्म इन्शुरन्स हे पूर्णपणे तुमच्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी काढलेली पॉलिसी आहे. म्हणजे तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला आर्थिक संकटाला सामोरे जावं लागू नये हा त्यामागचा उद्देश. तुम्ही घेतलेले कर्ज असेल, तुमच्या परिवाराचे आरोग्य असेल, तुमच्या मुलांची शिक्षणं व त्यांची लग्न असतील, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात आणि अचानक तुम्हाला काही झालं की मग तुमच्या परिवाराला ह्या जबाबदाऱ्या सांभाळणं अवघड जाते आणि मग त्यांना पावलोपावली संघर्ष करावा लागतो. त्यामुळे तुम्ही असतानाच टर्म इन्शुरन्स काढला तर तुमचा परिवार या सगळ्या संकटातून सुरक्षित होऊन जातो. मित्रांनो, तुमचा टर्म इन्शुरन्स नेहमी तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीत कमी 20 पट जास्त असावा. म्हणजे समजा तुमचे उत्पन्न वर्षाला 1 लाख आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर कमीत कमी 20 लाखांचा पाहिजे. आणि समजा तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपर्यंत आहे तर तुमचा टर्म इन्शुरन्स कव्हर 2 करोड पर्यंत पाहिजे. टर्म इन्शुरन्स कव्हर म्हणजे तुमच्या नंतर तुमच्या परिवाराला मिळणारी रक्कम. तिसरा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कधी काढला पाहिजे? मित्रांनो, टर्म इन्शुरन्स तुम्ही वयाच्या जेवढ्या लवकर काढाल तेवढं चांगलं. म्हणजे वयाच्या 25 ते 30 वर्षामध्ये. कारण टर्म इन्शुरन्स काढायला तुम्ही जितका उशीर कराल तेवढा तुमचा प्रीमियम वाढत जातो. पण तुम्ही लवकर टर्म इन्शुरन्स काढला तर शेवटपर्यंत तुम्हाला कमी प्रीमियम भरावा लागतो. म्हणून जेवढ्या कमी वयात तुम्ही टर्म इन्शुरन्स काढाल तेवढे चांगले. मित्रांनो, टर्म इन्शुरन्स काढताना तुम्हाला कुठला आजार असेल किंवा तुम्हाला कसले व्यसन असेल तर तुम्हाला निरोगी किंवा निर्व्यसनी व्यक्तीपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो. चौथा प्रश्न, टर्म इन्शुरन्स कुठून काढला पाहिजे? मित्रांनो, टर्म इन्शुरन्स आपण 2 प्रकारे काढू शकतो, ऑफलाईन आणि ऑनलाईन. ऑफलाईन टर्म इन्शुरन्स आपल्याला नेहमी महाग पडतो कारण तो आपल्याला एजंट मार्फत काढावा लागतो आणि त्यामध्ये एजंटचे कमिशन सुद्धा आपल्यालाच द्यावे लागते. ऑनलाईन टर्म इन्शुरन्स काढण्यासाठी एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे, तो म्हणजे पॉलिसी बाजार. आता आपण बघूया पॉलिसी बाजारवर टर्म इन्शुरन्स काढायचा कसा.
इथे तुम्हाला सुरुवातीला काही माहिती भरायची आहे, जसे की तुम्ही मेल आहात का फिमेल आहात, तुमचं पूर्ण नाव, तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख आणि तुमचा मोबाईल नंबर. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्ह्यू फ्री कोड्सवर. इथे तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, जसे की डू यू स्मोक और च्यू टोबॅको, म्हणजे तुम्ही स्मोकिंग करता का किंवा तंबाखू खाता का. तुमचे वार्षिक उत्पन्न काय आहे, म्हणजे सिलेक्ट युअर ॲन्युअल इन्कम. तुम्ही सॅलरीड आहात का सेल्फ एम्प्लॉईड आहात. तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता का. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे अनेक इन्शुरन्स कंपन्यांची यादी दिसेल. पॉलिसी बाजारवर 20 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्या आहेत. इथे तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसत असतील, जसे की लाईफ कवर. आपण मगाशी पाहिलं की तुमचा लाईफ कवर तुमच्या उत्पन्नापेक्षा 20 पट जास्त पाहिजे. आणि इथं कवर टिल एज म्हणजे तुमचा कव्हरेज, म्हणजे तुम्हाला किती वर्षापर्यंत पाहिजे. इथे तुम्ही 100 वर्षापर्यंत सुद्धा सिलेक्ट करू शकता. सध्या मी इथे माझ्यासाठी 1 करोड सिलेक्ट करतोय आणि कवर टिल एज मी 80 वर्ष सिलेक्ट करतो. आता इथे मला वेगवेगळ्या कंपन्या दिसत आहे, जे मला ह्या माझ्या पर्यायानुसार मला टर्म इन्शुरन्स द्यायला तयार आहे. तर आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यापैकी माझ्यासाठी योग्य कंपनी कोणची आहे. इथे आपण बघू शकतो मित्रांनो, मॅक्स लाईफ इन्शुरन्स आणि टाटा AIA ह्या दोघांचा प्रीमियम ऑलमोस्ट सारखा आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे मित्रांनो क्लेम सेटलमेंट रेशो. इथे मॅक्स लाईफ इन्शुरन्सचा क्लेम सेटलमेंट रेशो आहे 99.4% आणि टाटा AIAचा क्लेम सेटलमेंट रेशो आहे 98%. म्हणजे काय, ज्यावेळेस कंपनीकडे 100 ॲप्लिकेशन क्लेम सेटलमेंटसाठी आले, त्यावेळेस मॅक्स लाईफ इन्शुरन्सने त्याच्यामधले 99.4% क्लेम सेटल केले. म्हणजे माझ्यासाठी मला असं वाटतं की ही कंपनी योग्य आहे. पॉलिसी बाजारवर तुम्हाला मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला सर्वात कमी प्रीमियम मिळतो, ह्याचं ते ॲश्युरन्स देतात. ह्याशिवाय तुम्हाला 24/7 क्लेम असिस्टन्स सपोर्ट मिळतो. म्हणजे काय, तुम्हाला क्लेम सेटल करायचा असेल तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनीकडे जायची गरज नाही. तुम्ही यांच्या क्लेम असिस्टन्स सपोर्टला कधीही कॉल करून तुमचं काम करू शकता. इथे तुम्ही वेगवेगळे रायडरसुद्धा घेऊ शकता, जसे की ॲक्सिडेंटल रायडर, क्रिटिकल इलनेस रायडर, ज्याच्यामध्ये 59 पेक्षा जास्त क्रिटिकल इलनेस कव्हर केलेले आहेत. याशिवाय इथे तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असाइन होतो. म्हणजे ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक मॅनेजर असाइन होतो, जो तुमच्या सर्व शंकांचे निरसन करतो आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतो. ह्याच्या व्यतिरिक्त टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही ATCच्या अंडर टॅक्स बेनिफिटसाठी दाखवू शकता. आता समजा मित्रांनो, मी ठरवलं आहे की मला मॅक्स लाईफचा हा प्लॅन आवडला आहे. मग मी काय करेल, मी ह्याच्यावर क्लिक करतो. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर मला माझी इथं माहिती भरायची आहे आणि फक्त प्रोसीड म्हणायचं आहे. इथं खाली तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे मी माझा टर्म इन्शुरन्स पॉलिसी बाजारवर काढू शकतो. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.